कुठेतरी असं जाणवतं का तुम्हाला, की योग आणि संयम हे दोन्ही शब्दही सोबत जातात? म्हणजे जेव्हा आपण योग ही जीवनशैली म्हणून स्वीकारतो, तसं तुम्ही म्हणलात, की ड्रिंक्स घेतले नाही पाहिजेत किंवा मांसाहार कमी केला पाहिजे. तर हे आपसूक त्या व्यक्तीला जाणवायला लागतं, की या गोष्टीची गरज नाहीये शरीराला. म्हणजे याच 2 गोष्टी असं नाही म्हणत आहे मी, पण ज्या गोष्टींनी अपाय होईल शरीराला, मग ती साखर असेल जास्ती प्रमाणात खाणं, मैदा असेल, तर हे हळू कुठेतरी तो कल तिकडे जायला लागतो त्या व्यक्तीचा. दीर्घकाळ योग करत राहिला तर त्याला सात्विक जीवन जगायची इच्छाच होते, आतूनच इच्छा होते. जे योगा करतो म्हणतात म्हणजे आसन प्राणायाम, या ठिकाणी या 2 गोष्टीवरच कॉन्सन्ट्रेशन असते. आणि जे आपली स्टँडर्ड योगाची विद्यापीठ आहे म्हणजे अंबिका योग कुटीर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामदेवाचा पतंजली योग, पुण्याचं तुमचं घंटाळी मित्र मंडळ, इथं योगाची अष्टांग योगाची माहिती त्या विद्यार्थ्याला देतात. तर त्याच्या मनात सुरुवातीला जरी तो आसनं शिकला तरी बा यम नियम मला पाळले पाहिजे. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, आणि नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर याच्यात संयम हा शब्द येतोच. आणि मी माझ्या पुस्तकात तुकारामाच्या गाथेद्वारे हे सगळं थोडक्यात पण चांगलं समजावून दिलं. तर संयम हा आवश्यकच आहे.